साधू संत महात्मे या सर्वांच्या चरणावर साष्टांग करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आज या पौर्णिमेची वारी पायी पेटी घेऊन चालत येणारे आमचे वारकरी बांधव अचलराव बुजुर्ग आणि तसेच मंगरूळ आणि तसेच सहभागी असलेले चिमट्याची वाडी पुणेवाडी असं आज या ठिकाणी दिलेला त्रिवेणी संगम आहे. तुम्हाला किती येत वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ गुरुवरी विठ्ठल महाराज सांगोपा दादा यांनी ही दरबार तयार करून ठेवला. आज आपल्या एकूण जन्मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. महिन्याला आमची वारी न चुकणाऱ्यांची श्याम पाटील राजेंद्रवाडी करीत असणाऱ्या मंडळी अनेक वर्षे असणारा सर्व हरी महाराज गोखले महाराजांची आवड आता जे चाल राहिली ना पहिले आमची सिद्धेश्वर उत्कृष्ट आहे. खूप दादांनी त्यांच्यावर प्रेम केलं. तसा आवाज बी कसा आहे पहिलं जसा होता तसाच आवाज आहे. काही बदल नाही. पूर्ण आयुष्य बदलण्यात गेलं. हे बटाळीवर जाते त्या. धन्यवाद दुसरा अवतार साधूचा वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ गुरुवरी विठ्ठल महाराज महान थोर पुरुष अवतार एक पुरुष महान पुरुष संतांचा अवतार. पहिला अवतार देवाचा आणि दुसरा अवतार संतांचा आणि तिसरा एक अवतार सांगू का ह्या दोघालाही खाऊ घालणाऱ्याचा अवतार अन्नदाता जेवायला बी आणि या साधूला खाऊ घालण्याचा अवतार. संता बुद्धी देता अन्न संतोष होय नारायण संत एकही तशी तथापि कोटी कोटी यज्ञ होती. देवाला देवाच्या भक्ताला साधूला खाऊ घालण्याचा अन्नदात्याचा एक अवतार आहे. आज एवढ्या असणारे काही सगळ्या संबंध वर्तलेला अर्थ अन्नदान झालं. अन्नदान वृंदावन जाईल ज्ञानोबा पांचाळ शिवरानंद त्यांच्या स्मरणार्थ दत्ता पांचाळ यांचं हे अन्नदान. आता किती झाले अवतार? एक देवाचा अवतार आणि संतांचा अवतार, तिसरा
एक चौथा अवतार कोणता सांगू? त्या देवाची बी, त्या संताची बी, आणि ह्याला खाऊ घालणाऱ्या अन्नदात्याची निंदा करणाऱ्याचा एक अवतार. निंदा करणारी कुणाच्या नवी होईना, त्याला अवतार घेऊन यावं लागते. काही काही म्हणतात तूच म्हण रे बाबा, तुझ्या तोंडाला आमच्यानं म्हणणं होईना. निंदा करणाऱ्याचा एक अवतार. आम्हाला करून ठेवलेला आहे. बापरूप माझ्यावर विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी सेवा करायचं काम आहे. आज मालकाची आज्ञा आणि माझं कीर्तनाचं सामान राहिलं घरी बघायचे ठोकवा राहिला आला मला तो कीर्तन करावं. आता नाही नाही ना महाराज काय सांगतात. पूर्ण नाही पंढरपूरला गेलं आणि एक जण एक छटा काटून मोठा लटून पेढा घेतला आणि ते पेढा घालून दाखवत आलो. त्याच्यात मला भुंग्याने घरी गेले वरून आपल्याबरोबर तिरला यांना म्हणला पुरू करून जमना भुरू करून जमना वजनात आल्याशी भेट काय तसं आता त्याच्या वजनात आपण आलेले आज मोठा सण आहे बरं. कुणाचा सण आहे? सण बी वाटून दिले असते. काही महिलाचा सण आता कोणा काही बायाचं बायालाच दिलं नाही पंचमी. पण हे कसं आहे बहिणीचाही भावाचाही सण आहे. बहीण भावाच्या प्रेमाचं बंधन म्हणजे आज रक्षाबंधन. वाटलं तर आम्हाला जन्मल्यापासून बहिणीने कोण वाटते की नाही वाटलं कोणी काय बहिणीने आम्हाला हे वाटलं एवढं तुम्ही जे असणार आमच्या बहिणीचा विठ्ठल श्रावण महिन्यामध्ये महिनाभर श्रवण करा कथा कीर्तन भजन श्रवण करण्याकरता महिना. 11 महिने तुम्हाला संसाराला मोकळे पण परमार्थाकरता हे श्रावण महिना. प्रत्येक महिन्याला महत्व आहे. निवड टाकून द्यायचा महिना कोणताही नाही पण काही महिन्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. काही महिन्यातून बोध घ्यायचा हे कोणता महिना? श्रावण महिना. श्रावण
कोणता महिना आश्विन कार्तिक मार्गशीर्ष कोणता महिना कार्तिक मार्गशीर्ष त्याच्यात तुम्ही बोलू घ्या नसलाच मी या मार्गाचा आता शीर या मार्गात शीर नसलाच मी या मार्गात या मार्गात आता शीर मार्गशीर ह्याच्यात शिरून मी काही ताळमेळ लागणार गेला की हो मग असं तर तुला ताळमेळ लागणार तर पुन्हा जाऊन पूस तुला माहिती पूस का हो ही तारा मुरानी तुझा संताशी पुसल्या कुणी सांगताय बरं का मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले जेणे अंतकरण बौद्धले संकल्पा नाही पूस बसलो कशा गुणानं मग त्याला पुसून बी जर करता विचारून बी जर मग काही ताळमेळ लागणार आहे तर तू असं कर मग त्याच्या पुढला महिना त्याच्या पुढे पदर पसरून माग आणि एवढं करून बी काही पदरात पण नाही गेला मग ते शिंगा आहेच मग शिंगा बी झाला मग चक्क जाहीर करून टाकायचं बक्कल प्रयत्न केलो पण केलेलं सगळं पालतू झालं काठीला तांब्या लावून जाहीर करायचं काय सांगायचं देवाला आवडणारी जी भक्ती कोणती आहे ती श्रेष्ठ भक्तीचं महत्व सांगायला येते भक्ती आवडती देवा भक्ती भक्ती म्हणजे कोण आहे परमार्थाची म्हणून आहे इथंच पुढे परमार्थाला वाट ही आई परमार्थ त्या आईला एकदा हातात धरलं तिची लेकर पाठीमागे पुढे भक्ती माणसं जन्माला येणं दुर्लभ आहे दुर्लभ हो माणूस देव देही नाम दुर्लभम म्हणणे वैकुंठ माणसं हे अल्पसंख्यक आहे तो बाकीच्या खाणीचा विचार करा जीव जंतूला माणूस जन्माला येणंच अवघड आहे बरेदा कदाचित पाप पुण्य समान म्हणून जन्माला आला तर भक्ती करतच नाही काय भक्ती करतच आणि मग यदा कदाचित भक्ती केली मी जरी करता तर ती देवाला आवडायची भक्ती करत नाही
करा रे देवाची गळीला तुम्ही सोन्याची भक्ती करा रे देवाची. आणि एवढं सांगून मी जर भक्ती करीत नसतील तर जनावरात त्याच्यात काहीच अंतर नाही. नाथ बाबा म्हणाले भक्ती विना पशु गजाली त्या पाचीच्या मध्येच का आपण नेलं नसतं असं महाराज म्हणाले. बर भक्ती करत नाही तर असं नाही हो. जगात कोणीच भक्त नाही, सगळेच भक्त आहे. सगळेच भक्त आहे नाही, सगळेच भक्त. चोर जरी असला तर तो भक्त आहे. त्यांनी चोरी करायला निघाला की आधी आपल्या देवाला पाया पडतोय माय चालाव का आम्हाला यश येऊ दे. त्याचा एक मोठा गेट ठरलेला राहते. चोर जरी असला तर तो अभक्त नाही, भक्तच आहे. त्याला करायला भक्ती, पण देवाला आवडाले का न आवडाले याचा विचार करावा. देवाला आवडायची भक्ती करा. शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले. त्याच्यातल्यापैकी श्रेष्ठ देवाला आवडायची भक्ती कोणती? महाराज सांगेल भक्ती करायला. आता हे श्रावण महिना तर निव्वळ भक्ती करण्याकरता स्पेशल सोडलाय. काय भक्ती लोकांची म्हणतात दाड्याला बुलकर महिनाभर झालं. श्रावण महिना सुरुवात झाला. सोमवार आधीच्या ते 4 आल्या का 5 आल्या. सोमवार धरणे असं नाही, जरा सुमार सुरू झाला की पुन्हा 4 दिवसाला 5व्या दिवशी एक सण येते. कोणता सण? पंचमी. नाव पंचमी. देवबी गैरी आणि भक्त बी गैरी. आज या देवाचा भक्त तो उद्या त्या देवाचा भक्त, उद्या त्या देवाचा भक्त तो त्या देवाचा भक्त. अरे बापरे काय सांगाव महाराज. भक्ती करायलाही असणार काही वेळ नाही. पंचमीच्या दिवशी नागोबाचा भक्त इकडून तुकडून झाली का साहेबा, झाली का साहेबा. त्या बाई म्हणजे असं करायला एखादी भूताना झाले खाऊ खाऊ खाऊ. सणासारखा सण आहे, नागपंचमी आहे. करा नागोबा, करा पूजा आणि दाखवा निवड. बरं 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 बरं. ते रंगाची वाटी घेऊन त्या भिंतीवर ते नागोबाचं चित्र काढा. त्याची देवबी काही झिम 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 झड लागलेली. कुटुंबाचं निला बसलं होते किती विचार. देव म्हणणार कसा होता बिनमुरी.
त्याच्याकडे बघायला नको म्हणाल एवढा माझा भक्त एक रूप झालाय नुसत्या माझ्या एवढा चित्रात इतका तल्लीन झाला काय त्याची भावना काय त्याची श्रद्धा काय त्याची भक्ती आणि असल्या भाविक भक्ताला आपण दर्शन देणार इथं तर बसून का करावा त्याला दर्शन देऊ किती आनंद होईल त्याला चांगलं बसलेलं होतं रंगच काढायला बसल्याला स्वयंपाकघरातून कसं बघितली की बायको नसते काय करायला ना बाबा काढायला अहो काढतात मागून जनावर कसं हातात उठून उभं टाकलं उठून उभं टाकून एक महत्वाचं काम केलं काय कोणतं काम केलं आच्या पोच्या ठेवलं आच्या पोच्या कोणाला का नावाच्या त्याच्यात बायकोला म्हणाला चिक्कूर बघू चिक्कूर बघू चिक्कूर बघू बाई मधलं धरती टाकली मला घेऊन झपाटे जीवला का मधून चढी झालेला बाई चांगलं तोंड ठेचा बघा चांगलं तोंड ठेचा बघा नाही तर डावा धरते बघा आता डावा धरते का उजवा धरते त्याच चित्तूरावर वळी घेऊन गावाच्या बाहेर कुपाटीच्या बाहेर फेकून देऊन मग हातपाय देऊन मग उरल्यानं शिरपूक काढायला आणि त्याला पिवळा दोरा कसं देव तुम्हाला पावलं महालक्ष्मी आल्या आपल्याकडे पैसे देत ते लक्ष्मी तिकडे राहतात लक्ष्मी गावात इकडे कर्म नाही गेले मला बी कळत नव्हतं दादा महाराजांना विचारलं महाराज अहो विष्णूची लक्ष्मी एकच आहे म्हणजे दोन काबरी जास्त उभा केल्या महाराजांमध्ये येड्या अरे हे दोन बहिणी येतात ही कोणती बहीण आहे ही विष्णूची महालक्ष्मी आहे आणि तिचीच बहीण एक ही धूळलक्ष्मी आहे संसारात आपल्या पायाकडे बघून जर जपून जर चोरलालं तर महालक्ष्मी घरात राहते आणि तसंही जर उद्धट वरी तोंड करून जर वागू लागलं तर महालक्ष्मी म्हणते बाई मी चालल्या बघून घे तुझी म्हणते ती धूळलक्ष्मी घरात असते म्हणून त्या दोन्हीची बी पूजा आपल्याला करावं लागते त्या दोन्हीलाही पसंत करावं लागते एक लक्ष्मी आणि दुसरी धूळलक्ष्मी सगळा डुप्लिकेट मामला आहे बघा माझ्यामध्ये चिकूर खोल्याला बसतो हात लावलेले मुखवटा बसलेला कपडे दागिने खोटे पुढे ठेवलेले फळं खोटे ओरिजिनल कोणतंच नाही ते तर खाली मोठे ठेवतात लक्ष्मी बसून त्या बाईने त्या फराळाचं पुढे करंजा अनारसा लाडून जिलेबी काय काय भानगड राहते की मला पुढे ठेवल्या त्यांना म्हणते मी थोडं बाहेर चालला हे पुढे ठेवलेलं काही येईल खाईल ध्यान ठेव बरं ते जाते तिनं स्वयंपाकात गुंतलेली चुलीत मांजर येते आणि बरोबर त्या चौकटीवर पाय ठेवून गो ह्याच्याकडे बघते लक्ष्मी ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे मांजराला कळाले ओरिजिनल आणि डुप्लिकेट माणसाला कळला मांजर म्हणते वाढू झालं ना बघायला पापणी झापणारी गेले उघडणारी गेले काय पण दाल मिठाला गोठाला आहे बाबा तू जीव बनलेले महाराज मांजर काय करते सर्कल त्या लक्ष्मीकडे बघत 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 दोन तिचा लाल हाणाले मांजर
बरे मांजराचे लक्ष तिकडे. आता ही इतकीला दूध जेवता पण हे शिरमी म्हणतात आणि फिरमी म्हणतात. एवढं खालं मांजर गेलं दिली आणि शी आला बुवा बिचारा. अय काय करले स्वयंपाक करायला दिसना गेले का? दिसना गेले नाही. हे पुढे निघाला कसे गेले कशाला खाल्ले अरे मला माहित नाही ना. आणि तुला कसं माहित नाही तू का करलं तुम्ही चुकून घेऊन तिला झोडला. अरे बापरे जिवंत लक्ष्मी दारात आणि आज तिला म्हणता डुप्लिकेट लक्ष्मी नाव कसा देव पावत तुम्हाला. फिरले गोळ्या घालून काय कर देव भजन पूजन कर नाम स्मरण कर. देव पाहिजे दुसरंच काय तर ना करायचं. ह्याकडे जाऊन गणपती बसला पाय गणपतीचा 11 दिवस 2 टाइम मारते. नंतर तसंच 7-12 महिन्याचे 2 टाइम गणपतीचा तिकीट कसा राहते. 11 दिवस गणपती बसायला 2 टाइम मारते आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी तसा मिरवणुकीला गेला दुकानात जाऊन चुकून आणि त्या गणपतीची मिरवणूक निघाली की त्याच्या पुढे मंगलमूर्ती त्याची मिरवणूक निघाल्या ते मंगलमूर्ती आणि त्याच्या पुढे दारू पिऊन नाकाला हे मंगलमूर्ती. मंगलमूर्तीचं नाम करून मूर्तीचं कवा उडलं का? अरे बाबा भक्तीच आहे पण देवाला आवडणारी भक्ती नाही. थोडीच भक्ती करा पण देवाला आवडायची भक्ती करा. महाराज म्हणाले लेकरू श्रवणाचे मिसे बैसारी ओढी ब्रह्म साम्राज्य भुवनी म्हणून विनंती करून महाराज श्रेष्ठ भक्ती फक्त एकच करा. पर्यावधाने देवीची मग सर्व सुखाची पात्र होईल. हे प्रसिद्ध शरणाची सर्वात श्रेष्ठ भक्ती श्रवणी. काय अवघड नाही का अवघड आहे. 2 घंटे यातून बसून असणारे कीर्तन ऐकून श्रवण करून जायचं. मनाचा मान न करता इंद्रिया दुःख न देता एक मोक्ष असे ऐका श्रवणाची माझी. मग श्रवण भक्ती सर्व
एक सूत्र सांगितलंय छोटस महाराज. ते कोणतं सूत्र आहे? संकल्पाभिमान. फक्त एकच करायचंय, संसारावरली माया काढायचंय आणि ती देवावर लावायचंय. तोडीला संसार माया दयावरी भार. आपल्याकडे तुळशीची पूजा आहे नाही? प्रत्येकाच्या तुळशीची पूजा. कशी आहे तुळशीची पूजा? तुळशीची पूजा जिथं तुळस वापल्या तिथं पूजा करायचं नाही, तिथं पूज्यमान नाही. जिथं तुळस वापल्या ना तिथं पूजा करायची नाही, तिथं पूज्यमान तिथं नाही. जिथं वापल्या तिथून तुळस उपडावं लागतंय आणि आणून वृंदावनात लावावं लागतं, मग पूजा करावं लागतं. तसं संसारावर माया काढावं लागतं, देवावर लावावं लागतं, मग भक्ती करावं लागतं. आपण भक्ती करत असताना तन मन काहीच करायचं नाही. माणसं भक्ती करते आणि देवाला असणार काही नाही. देवापाशी न्याय नाही. एवढ्या वाऱ्या करायला, एवढ्या एकादशी दूर आमचं खपाट बसलो, सोमार करायला, एकादशा धराला, अजून आमच्या घरावरच्या पत्रवळ्या निघल्या गेल्या. आणि हे पाहिजे कधी देवाला उदबत्ती लावणं, कधी देवाच्या पुढे डोस कधीच नाही. एकादश निकाल आणि त्याची माहिती कळसाला देवाजवळ न्याय नाही. अरे बाबा सगळं देवाला कळते. देवाची चूक आपण काढीत जाऊन देवाने ठेवले तसं राहतो. आता काय बदल करा? पिंडीला बुवा तवा होऊन गेले. देवाला नाव ठेवून जाऊ नये. मला तपासावं का झाले? माझं पोट दुखाले. हो पोट दुखाले, लय भयंकर पोट दुखाले. हो मधून बोंबीची गाठ पकडली, पिळाली, मधून पिळाले. तपासावं म्हणला मुला तपासायला. आता इथं जमला म्हणला माझी पसंती सिंधी नाही. काय करायचं ते पोट तपासायचं काम. तिथून रिपोर्ट आलो. सांगण्यावर गेला हो माहिती तिथे रिपोर्ट आणून मला जायची. किती घेते 360 पीसीचा दिलं की सोनोग्राफी करून आणलं. त्याला डॉक्टरला दाखवलं. डॉक्टर साहेब बघा बघ. डॉक्टरनं म्हणला हे सगळा रिपोर्ट नेईल आहे, ह्याच्यामध्ये अजिबात कुठलं काहीच नाही. क्लिअर आहे. मोठा आकडं बरोबर आहे, कुठलंच हृदयाचं फुटूस बरोबर चालले, ठोके बरोबर टाकाले. मग पोट कसं दुखायला तुझं? कवापासून दुखायला? त्यानं मला कवापासून दुखायला. माझ्या शरीराच्या कडून बिल्डिंग बांधले, वास्तू केलंय, तेव्हापासून माझं पोट दुखायला. अरे बाबा मग त्याला औषध नाही.
घेगा पैसा दे देना समयाचे समयाचे सादर व्हावे देव ठेवे श्रीराम. आपण बदल केला नव्हते का गुरुजी? आता बदल करणं पिंडी रचल्या गोळानं बरोबर तयार करून माणसं आता बदल करायला लागला. तर आता काही बदल होत नाही. पूर्व का पश्चिम में नवोदय प्रभात लिखा जो न लिखे लिखे जो प्रभु के हाथ. अरे सगळीनं अक्षर टाकलंय त्याच्यात काही बदल करता येते. काय बदल करावं? माणसं बदल करायचे देवाने ठेवलं तर सोपं आनंदाने मुक्काट्यानं राहू. एक दृष्टांत सांगत असतो. एकाला वार ध्यान देऊ नाही का देवानं तुला दुसरं काहीच होईना उगं वारी करीत जा आणि आनंदानं राहत जा. वाच्या वार करायची बी मजा म्हणतात. रोज खायला नाना तो तयार रोज नाना तयार खायला लोक खाऊ बी काढलेलं पाया पडून दक्षिणा बी देऊ लागलं कोणी कपडे बी देऊ लागलं. आता वार करायला काही कमी आहे का? आमच्या साहेबांनी सगळ्या बाळाला दिंडीतल्या लुगडे वाटले नागरगोटे साहेब काचे नाही हो गुरुजी यंदा नव्हतो तुम्ही मजा काहीच कमी नाही. हरी भगत के तीन गुण हर कोई लागे पाव खाणे कोण मिष्ठान मिले अखेर वैकुंठ या. लोक दक्षिणा देऊ लागलं पाया पडू लागलं. आता काय सांगा मला वारकरी जर टिंगारलं म्हणतात सफरचंदा सगळ्या बम होता हरिकृपा भक्ता गेली सुटली हो वारकऱ्याला. काय सांगा मला त्याला होती बिडी आवडायची सो करायचे कोणा गोष्टीचा तर काय तर माहितीच की एके दिवशी बिड्या कमी पडल्या म्हणून मारवाड्याच्या दुकानावर गेलो. मारवाड्याच्या दुकान शेवटी एक बिडी कटन काढायची डबी द्या. त्या मारवाड्यानं ह्याच्याकडे बघितलं. लय हुशार मारवाड्याची बघितल्याबरोबर बरोबर त्याने हेरलं. या अर्ध्या डोसक्याचा का सगळ्या डोसक्याचा मला काय बघाय खुर्ची काय धंदा करता? धंदा नाही काही नाही म्हणला. बस सपाटून 2 माळा येता म्हणला. वारी करता मस्त चाललं म्हणलं. काय कमी नाही काही नाही. त्यांना म्हणला करायला वारी करता घोडे खटल्यावर कसं बोंबलता आणि मग काय आतापर्यंत करावं लागतंय. असं वाऱ्या केल्यानं जमते काय? उद्या ठकल्यावर कोण आपल्याला पाणी देईल कोण कुटका देईल? मग कसं करावं? अरे काय तर उद्योग करावे लागते माणसं. मग काय उद्योग करावं? काय नाही म्हणलं. फक्त माझ्या पैसे द्यायचे. मी सांगत तसं ऐकायचं. माझं शेत करायचं. 5 एकर जमीन आहे. लागवड बी भरून सगळं माझं. तुझं खाणं करणं सगळं माझं. तुला आधी काहीच मागणार नाही. सुजीवर मग काय करेन माझं सगळं काढून घेणं. उरलेल्यामध्ये तुझा अर्ध माझा अर्ध. कशाला बाबा हे करायचं? अरे
पाय झिजून गेले भल्या माणसा. अरे बघ आपलं आपलं काय तर अर्ध डोसक्याला माणसाला बरोबर पटते पटवायचं राहतो काही माणसं दिलवारी सोडून त्याच्या नादीला दिलं उठलं की शेतात उठलं की शेतात उठलं की शेतात. इतका वारकरी मजेशीर होता महाराज. सकाळी आंघोळ केलं की असणारा हरिपाठ सुरू करायचा. देवाची झालं वर्षभर रात म्हणलं नाही पाठ म्हणलं नाही थंडी म्हणलं नाही ऊन म्हणलं नाही पाऊस म्हणलं नाही रात 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 सगळी शाळा सगळं मारवाड्यानं ठिके पोते भरून ठेवलं आणि मग हे वारकरी मागू लागली. शेठजी काढायची माझा हिसाब काढू 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 दमकाय नका काढू. याच्यात महिला लागतं एक दिवशी त्याच्यावर आलं शेठजी माझी वारी घातलो मला धंदा घातलो सगळं माझा हिसाब काढा. हा तुला वर्षभर खाऊ घातलेलं तुझं एवढं बिल तुला कपडे घेतलेले एवढं बिल तुला दुखणं आलं तर तवा परसाकट लागली तवा डाळचं एवढं बिल. बियाला इतकं गेलं खुरपणाला एवढं गेलं खाताला एवढं गेलं रोजगाराला एवढं गेलं सगळं काढलं सगळं गेलं आणि ज्याच्याजवळ 4 पायल्या सुद्धा द्यायला ह्याच्याजवळ काही नाही गेलं. 2 पायल्या 15 टाकलं तर म्हणलं तुझं माझं बरोबर आणि शेतली आणि एवढ्यावर कसं राहते अजून तर पुढला वडील काय सांगा महाराज. थर वारकरी कापलं आणि मग गेलं आणि डोसक्यात हाणून घेऊ लागलं. कसा माझ्या मागे असणार ताप लागला चांगला निर्मळ धुतल्या मोत्यावने होतो विनाकारण असणार पसारा झाला म्हणजे आंघोळ केलं आणि ते हरिपाठ म्हणत होतं गंध लेवायच्याला हातावर पाठी गेली माझ्याकडे बघा गेला हरिपाठ बोंबलं पाणी टाकलं हातावर बोटला खळा कसा माझ्या मागे चक्कर लागला कसा माझ्या मागे चक्कर बघात पाठ करून मी कमरेवर पाण्याच्या त्याच्या पुसून 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 काय करावं मारवाड्याला तर म्हणून का करावं मला आपलं कपाळ फुटकं बोलून झाले आपलं कपाळ फुटकं बोलून झाले त्याला म्हणून काय नाही आपलं 12 गाड्या चुकलं म्हणला त्या मारवाड्याचं जर ऐकलं नसतं तर कशाला लागत होतं त्याचं ऐकून घाण नाही. हे काय आधीच म्हणतात म्हणला कुणाच्याही पाठीवर मारावं पोटावर मारा त्याच्याकडे काहीच नाही म्हणला आपल्या पोटाला हेंड घालायला म्हणून उगं बोलणंही नाही गेले मला माझ्याकडे बघा उगं बोलणंही नाही गेलं मला भूमीच्या देटापासून कळ 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 करायला थोडं तर बुडीला का वाड्याच्या मला चक चेंटू सुद्धा बुडीला 12 ठिकाणी जाऊ द्या मला मारवाडी का करत होतं म्हणला बरं आपल्या मनगटात जोर नाही मारवाडी का झालेलं जाऊ द्या तुला आता तुम्हाला काही म्हणायचं नाही आपल्या बाया सुखाच्या राहावं अजून बघा म्हणाला आता बोंबला इतकं दुःख नाही आणि समाधान आहे इतकं सुख मस्त आनंदी राहतो समाधान राहतो. बोधडीला नवरुजी महाराज म्हणतो नवरुजी महाराज काय नाही काळे मी अंगावर कपडे प्रेम करायचं कुणी बघा का मला त्याने आनंदच आहे देवा आनंदच आहे देवा आनंदच आहे देवा सारखं आनंद. पण एके दिवशी रेल्वेतून राहिलेलो प्लॅटफॉर्म खरं घसरलं इथून जे चेंबडा ते पार खाली लोंबलं रक्ताची धार
लोक पळत आले उचलले. झालं महाराज काय नाही आनंदात आहे देव, काय नाही आनंदात आहे देव, आनंदात आहे देव. दुःखात सुद्धा आनंद मानणं हे साधूचं लक्षण आहे. समाधानी हे साधूचं वैभव आहे. संचिताबद्दल तुकाराम महाराजांनी गाणं सुंदर अभंग लिहिले. हे आपल्या आपल्या संचिताला आपल्याला असणारं बोलून काही माणसं म्हणतात हे आमचा एवढा हे मोठा आहे, हे एवढा मोठा आहे. कोणी जरी मोठा असलं तर आपल्या संचिताला कोणी करतो बघा. अभंग गाथ्यामध्ये तपासून बघा संचित कसं असतंय माणसाचं. समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा. बाप बघायला गेलं तर समुद्र आहे, बघा त्याचं खानदान. बाप बघायला तर समुद्र. सक्का भाऊ जर म्हणायला गेलं तर चंद्र हा बंधू आहे. समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा. भगिनी ते रमा शंखाचिया. शंखाचं खानदान बघा पाटील. शंख आहे ना, शंखाचा बाप समुद्र, शंखाचा भाऊ चंद्र. बहीण म्हणाय गेल तर शंखाची लक्ष्मी आहे. लक्ष्मी शंखाची बहीण. बंधू हा चंद्रमा. हा समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा. भगिनी ते रमा शंखाचिया. आता दुसरं प्रमाण सांग. मेघना दयाचा द्वारकेचा हरी आणि शंख दारोदारी भीममाई. शंख दारोदारी एवढे मोठे मोठे आहेत की अरे शंखा तुझं संचित दुष्ट आहे. तुका म्हणे दुष्ट जाणारे, तुका म्हणे मी आयशी आहे. हे संचिताचा खेळ आहे म्हणून कुणाला तरी असणारा दोष द्यायचा नाही. आपल्या संचिताचे जे 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 लिहिले संचिती
घाल ह्याच्याला बरं पडलं त्याच्याला बरं पडलं पण एक एक हाडाच्या आपिशी राहतात काय बी कोणत्या बदल होईल एक एक आपिशी एक आपिशी होतं आपिशी पांढऱ्या पायाचं काय बी धंदा केला की पालतात पाय काय बी केलं की पालतो पाय शेत होत थोडं उन्हाळा सगळं लग्न खातील आताच का पेरणी लागायला आताच का पेरणी लागायला आता पेरणीचं बटक पेरणी राहते बोलते पडले एकदा पाणी वलीला वल झाली सगळ्या लोकांनी पिरून टाकलं पैशानं मारून आलं कसं करावं आता कसं करावं कशाला काही नाही पुसणं पासणं करून जे पेरलं ते पुकात पेरलं लोकांचं धुणं बी झाले वडणं बी झाले आता पावसानं काय झालं तर थापटीनं मधल्यामध्ये कुणी येऊन कसे झालं कसं हो तुमचं धुणं बी झालं तो वडणंही झाले खुर्चीनं आमचं कसं वापरा गेले त्या लोकांनी म्हणा वापर पिसुळ्या बऱ्या वापर नका दम काढा पिसुळ्या बऱ्या वापर काही वापरलं नाही कुठं वापरलं त्याला खुरपून नाही ठोकून नाही एवढ्या गेला माती घरी वगैरे असणारे काही ग्रीन मशिनरी बाई टोकून राहिली असले कसे अतिशय असतात शेताला शेत लागून आहे लोकांचं हे का असं आले तुम्ही घेऊन पेरणी केलं आणि मला एकाच जागेवर जमत नसते मला आता दुसऱ्या सिस्टीम काय तर काढावं त्याला का करतो सिस्टीम तांबे घेऊन बाहेर चालतं ते मोठी नदी पोही का करावे जाळे टाकाले तुम्ही माशा पडाले पोह्यात दोंडच्या माशा हे पण दिसायला बिनला गोडी धंदा जवळ गेला हे काय का तुमचा धंदा आहे आमच्या आजच्या पंजापासून हे धंदा आहे काय होते इन्कम आता ही सरावून मला होऊ द्यायची मला ह्याला म्हणजे तेवढा भाव तर ते म्हणा रोज 1000 रुपयाचं तोंड बघता म्हणलं भांडवल काय का हे काय नाही एक जाळ एक बुट्टी आणि तारा 4 पाठ झाली की काम समजा भांडवलच म्हणला काय म्हणलं आता हेच करावं लागते म्हणला घरावर 5-6 पत्र होती तेवढी विकून टाकलं आणि त्याचं जाळं बुट्टी तराजू घेतलं आणि मग ते माशा धरायला गेले आता ज्याचा जाते त्याला ते भुया लोकांना असं जाळ मारले की फरकून पुढल्या वाळीला सुटकून मधात माशा त्यानं वरून दुपाटा काढायला माती माशा नव्हतीच इळभर बेजार होऊन कुठं धार कुंडी हो कुठं छकारीला बडी हो असं करून बारीक माशा कुरकुल्यात घेऊन गावात फिरायला कोण दिली की फिकून म्हणजे सांग नसलेले जर ताणलं टाकी होऊन बसला नाही मला ह्याच्या किती काही जण नाही वाहिल्या उदली दुःखाची दुसऱ्या दिवशी माहूरगडची झुंडच्या झुंड गोसाई आले माहूरगड दाडान बिडान जटान हिबीत लावलेल्या रुद्राक्षाच्या माळा देव पाहिले भरके लोक पाहिल्या भरपूर 2 माणसं ठेवले त्या गोसाईने वजी वागवायला त्यानं म्हणला हे धंदा सगळ्या सोपा आहे घेऊ म्हणला त्याला काही भांडवल नाही काय नाही आणि मंत्र बी काही संस्कृत नाही अवघड नाही अल्लाह सोपा मामला आता असं झोन परत इथे सगळे लोक आता हे झालंयच का आता गोसाई झालंयच का म्हणतात म्हणला ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलं आणि अंगावर भगवं सगळं केलं गावामध्ये मागत घेऊन जात लोक महानगरी हे डवरी गोसाई खऱ्या गोसायाला दाढी जटा हे ना पाल काढले त्याला दाढी बी नाही वरी जटा बी नाहीत म्हणजे कोण वाड्या नाही एवढं ह्याच्या बी तसं
तसंच एकाही असणारं पारावर बसलं होतं. चुकून गोसायची झुंड आली, 12 गोसाई आणि ह्यानं बसले कोपऱ्यात पारावर. त्याच्यातला एक म्हातारं गोसाई होतं कमांडर, ह्या पुढे जाऊन बसलेलं. पण असं अरे उधर कोण बैठा, उधर कोणी में कोण बैठा, इधर देखे आओ. जवळ एक गोसाई गेलं, त्याला म्हणा कोण आहे रे तू? हा मैं भी गोसाई था. गोसाई का अच्छा हमारी मूर्ति बुलाई बोल रहे तू? नहीं म्हणला मैं भी गोसाई. अच्छा गोसाई है, फिर कौन सा गोसाई है? गिरी है क्या, पुरी है क्या, भारती है क्या, नागा है क्या, संन्यासी है? ह्याच्या बापाला कधी माहित आहे? माता बेटावर पुस्तक घेतल्यावर बोलली माझा अवघड आहे. कोणता गोसाई आहे? याला कोणते का नाही ना. अरे डुप्लिकेट आहे झाला बोले तू बंद पाय उलटा टाकायचं बोले. वायाला बांधीचा गटानं हलकडलं उपट टांगलं गावात खालून टोले ठेवलेले का नाही महाराज. खालून हात जोडाले तुम्हाला काम करतो, छोड देऊ छोड देऊ छोड देऊ. मारून 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 सोडून दिलं. गावाच्या बाहेर जाऊन कपाळ बुडू बुडू रडलं. काय करा म्हणलं, कोणताही धंदा केला तर आपली या उद्योग दुःखाची. खेती करे तो लांगा लुंगा, मच्छी पकडे तो झंगा झंगा, और गोसाई बने तो बेटा उल्टा टांगा. अब करना तो क्या बेटा? काहीच करू नको, सर्व भाग देवाच्या पायावर वाकवला. तुका मने घालता यावरे भार, तुका मने घालता यावरे